कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात परवानगी घेऊन तक्रार देण्यासाठी गेलेल्या मुस्लिम महिलेवरच गुन्हा, पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह. अहिल्यानगर. सोशल मीडियावर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखाविणारे तसेच दोन समाजामध्ये धार्मिक तेढ व सामाजिक असंतोष निर्माण होईल असे कथित वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या नाझिया इलाही खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम महिलांवर बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची निपक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी मुस्लिम समाजातील महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की नाझिया इलाही खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविणारे कथित वक्तव्य केले होते. या प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी 29 जून 2026 रोजी मुस्लिम समाजातील महिला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 1 जुलैला पोलीस अधीक्षक कार्यालयावर जाण्यासाठी परवानगी घेण्याचे पत्र देण्यासाठी गेले होते व परवानगीचे पत्र सही शिक्का देखील घेण्यात आले आहे. मुस्लिम महिलांच्या शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेले असता यावेळी शेख नसीम खान यांनी पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून भेटीची विनंती केली. पोलीस अधीक्षक कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कुलबर्मे यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे सांगितले. त्यानुसार महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संपूर्ण घटना सांगितली. संविधानाने प्रत्येक नागरिकाला अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि कायदेशीर मार्गाने तक्रार करण्याचा अधिकार दिला आहे. अशा परिस्थितीत न्याय मागणाऱ्या महिलांनाच आरोपी ठरविणे योग्य आहे का असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे. तसेच अशा प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कायदा व पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नाझिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा तसेच न्याय मागण्यासाठी गेलेल्या मुस्लिम महिलांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची निपक्ष चौकशी करून तो मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेख नसीम खान, मुन्नी शेख, निदा शेख यांच्यासह मुस्लिम समाजातील महिला उपस्थित होत्या. 14/7/2026 आज हम नगर माननीय पुलिस अधीक्षक साहब एसपी साहब को मिलने आए हैं। हमने एसपी साहब को अपना निवेदन दिया है और उनको बताया है कि 1 तारीख को जो हमने नाज़िया इलाही खान इनके ऊपर गुना दाखिल करने के लिए जो महिलाएं यहाँ पर निवेदन देने आए थे, तो हमारे ऊपर भिंगार कैंप के पुलिस निरीक्षक साहब मैडम इन्होंने हम पे गुना दाखिल किया है। तो हम सर को ये बताने को आए थे कि बाकायदा हमने 29 तारीख को भिंगार कैंप से हमने परमिशन लिया है और बाकायदा हम परमिशन लेके 1 तारीख को 2 बजे से तो 5 बजे कुछ महिलाएं हम निवेदन लेकर आए। साहब को हमने टोटल ये परमिशन का लेटर बताए है कि हम परमिशन बिना लिए सिवाय आए नहीं। हमने सर ने इस बात को हमारे समझे है, उन्होंने बताया है ठीक है मैडम मैं आगे की बात बता देता हूँ मैडम, आप वहाँ पर जाके आइए एक बार। तो हमें उम्मीद है और हमें माननीय न्यायालय के ऊपर भी हमें पूरा विश्वास है। हम संविधान के अंतर्गत रह के ये काम किया है और हमें विश्वास है कि हम आगे की जो भी कार्य है वो हम पूरा करेंगे।